मयत सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली. याच हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बीडची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये झाली. मात्र विशेष बाब म्हणावी लागेल की 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड विरुद्ध केजच्या पोलीस ठाण्यामध्ये 11 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला. त्याची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याचा ताबा मिळावा अशी मागणी जी आहे ती एसआयटी कडनं करण्यात आली होती आणि त्याचा ताबा दिलेला होता. आज वाल्मिक कराडला बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. सरकारी पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडत त्यांना 22 जानेवारी पर्यंतची एसआयटी पोलीस कोठडी मिळालेली आहे. माझ्यासोबत वकील आहेत सरकारी बाळासाहेबजी कोल्हे. काय युक्तिवाद केला आणि काय युक्तिवादाच्या अनुषंगाने त्यांनी पूर्ण पोलीस रिमांड पेपर्स मध्ये जे काही मुद्दे मांडले होते त्या सर्वांचं आम्ही साकल्याने कोर्टापुढे विवेचन केलं. आरोपीच्या वकिलांनी विवेचन केलं. माझं असं म्हणणं होतं की यांचा खुनाच्या याच्यामध्ये सुद्धा सहभाग आहे. तसंच यांचा मोका अंतर्गत प्रॉपर्टीच्या अंतर्गत आम्हाला तपास करणे आहे. हे 2 मुद्द्यांचा कोर्टाने विचार करून आणि आरोपीच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले त्यांच्या कस्टडीची आवश्यकता नाही याही मुद्द्याचा विचार करून कोर्टाने 22 पर्यंत निर्णय पीसीआर दिलेला आहे. कोणत्या मुद्द्यावरती हा रिमांड आता ऍट प्रेझेंट माझ्या काही लक्षात नाही. आता नक्कीच आपण बघू शकतो की खुनाच्या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत वाल्मिक कराडावरती लागला नाही. मात्र मोका अंतर्गत कारवाईमध्ये नाव घेतलेलं आहे. त्याचबरोबर दोन्ही दृष्टीने तपास करण्यासाठी मी विनंती केली होती. आता कोर्टाची ऑर्डर पूर्णपणे वाचल्यानंतर कळेल कोर्टाने ऑर्डरमध्ये काय लिहिलं. नक्की असं दुसरीकडे बाजू म्हटलं जातं की ज्यावेळेस आरोपीचे वकील कवडे म्हटले की कुठल्याही पद्धतीचं खंडणी मागितली मात्र रक्कम स्वीकारलेली नाही आणि जे की तुम्ही 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र त्याच्यावर 7 दिवसाची मिळाली. कोणत्या 10 दिवसाच्या अनुषंगाने तुम्ही पोलीस कोठडी मागितली, काय तपास करायचा नक्की? नाही, आमचा रिमांड पेपर्स मध्ये आम्ही जे मुद्दे मांडले होते त्याच्यावर आम्हाला तपास करायचा. आता मी जास्त त्याच्यावर बोलू शकत नाही. मला कोर्टाची ऑर्डर वाचावी लागेल आणि मग मी त्यावर मत व्यक्त करू शकतो. मुद्दे कोणते मांडले तुम्ही कोर्टामध्ये? नाही, याच्यामध्ये आता सीडीआर आहे, ज्यांचा कटात सहभाग आहे का, यांची काय प्रॉपर्टी अगोदर सांगितलं ना. प्रॉपर्टीच्या अनुषंगाने तपास करणे, कुणाच्या ह्याच्यात त्यांचा सहभाग आहे का या दृष्टी तपास करणे, हे 2 मुद्दे मांडले. नक्कीच शेवटी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे त्यांनी म्हटलेलं आहे की नक्कीच खुनाच्या गुन्ह्यामध्ये काही सहभाग आहे का आणि जे सीडीआर समोर आले ते सीडीआर संदर्भात त्यांना माहिती घ्यायची आहे आणि त्याच अनुषंगाने 10 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती मात्र 7 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे एसआयटी कोठडी जी आहे ते सुनावण्यात आलेली आहे. संपूर्ण युक्तिवाद कोर्टासमोर मांडलेला आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.